तो स्टूल थोड़ा बरं नाही तुम्ही नका स्टूल थोडासा बस 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 ठीक आहे मी दिसतो का बरोबर श्री पंचकृष्ण भगवान की जय। धन्यवाद। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज। दंडनाथ हो। अरूपारूप सौंदर्य अमूर्ता मूर्ति मनोहरु अद्वैता अनंत अवतारू हे नवल देखा। अनामया सहस्रनामा कुमरे अंतोरे आत्मा रामा आश्रम धर्म पर ब्रह्मा हे विरुद्ध देखा। अरूपा रूप सौंदर्य अमूर्ता मूर्ती मनोहरू अद्वैता अनंत अवतारू हे नवल देखा। जे अरूप होते भगवंत ते रूप धरून इथे अवतार धारण करतात आणि तो अवतार कसा आहे रूप सौंदर्य म्हणजे सौंदर्य युक्त असा अवतार आहे। अमूर्ता मूर्ती मनोहरू अमूर्त होते परंतु मूर्ती धारण केली। मूर्ती कशी आहे मनोहर मूर्ती आहे।
आश्रम धर्म परब्रह्मा. आश्रम धर्म अद्वैता अनंत अवतारू हे नवल देखा. अनाम्या सहस्रामा कुमरे अंतोरे आत्मारामा. आश्रम धर्म परब्रह्मा हे विरुद्ध देखा. अद्वैत मानणारे लोक आहेत, परंतु त्यांना दिसते की अनंत अवतार ईश्वराचे झालेले आहेत. हे सर्व जे भगवंताचं चरित्र करणं आहे, लीळा करणं आहे, हे कशा आहेत? हे विरुद्ध देखा. म्हणजे याच्यामध्ये विरोधाभास आहे. पुढे म्हणतात अनामया सहस्त्रनामा. ज्याला नामच नाही, अनाम आहेत परमेश्वर असं कवी म्हणतात. अनाम आहेत, ज्यांना नामच नाही, परंतु असे ते ईश्वर, त्यांना काय झालेलं आहे? सहस्त्रनामा, हजारो नाम पडलेली आहेत. कुमरे अंतोरे आत्मारामा. जे भगवंत आत्माराम होते, त्यांना इथं पाहिलं तर अंतोरे म्हणजे पत्नी आहेत, कुमरे म्हणजे मुलं आहेत, आणि त्या मुलांमध्ये, त्या राण्यांमध्ये इथे श्रीकृष्ण भगवंत रममाण होताना दिसतात. आत्माराम असून रममाण होतात तिथे. आश्रम धर्म परब्रह्म. या परब्रह्म परमेश्वराला पुन्हा आश्रम धर्मही आहेत हे सांगतात कवी. हे विरुद्ध देखा. हे विरोधाभास आहे. आश्रम धर्म, आता आश्रम किती आहेत? 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि यती. सर्वप्रथम कोणता आश्रम आहे? ब्रह्मचर्य आश्रम. तर कवी म्हणतात या परब्रह्माला आश्रम धर्म आहेत, त्यांनी आश्रम धर्माचं पालन केलं असं बोलतात. त्यांनी वयाच्या 25-26 पर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलं. नंतर रुक्मिणीशी विवाह झाला म्हणतात 26व्या वर्षी. तर आश्रम धर्माचं परमेश्वर पालन करतात. आता सांगायला गेलं आश्रम धर्म, ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ, यती हे 4 आश्रम होते बोलतो आपण. आता आहेत का? नाही. कशामुळे नाही? कारण शिक्षा पद्धती तशी नाही. आपलं जे शिक्षण आहे, मूळ भारतीय शिक्षण, सनातन संस्कृतीतील शिक्षण, ते म्हणजे गुरुकुळ पद्धतीचं आहे. आणि गुरुकुळ पद्धतीमध्ये माय बापांपासून दूर मुलाला ठेवायचे. एखाद्या ऋषीकडे, एखाद्या साधूकडे, आणि वयाच्या 25 पर्यंत तो आश्रमातच राहून सर्व अभ्यास करायचा. सर्व कला ज्या असतील तिथं, ज्या कलेंचं, ज्या विद्येचं शिक्षण भेटते, ते तिथं राहून ते अध्ययन करायचे मुलं साधूंकडे, ऋषींकडे. आणि तिथं 25 वर्षापर्यंत राहायचे आणि ब्रह्मचर्याचं पालन व्हायचं. मग आता हे आपली जे संस्कृती आहे, आपण सर्वजण काय म्हणतो? जुनं ते सोनं. मग आता सोनं म्हणण्यासारखं यामध्ये काय आहे बरं? काहीतरी विशेष असायला पाहिजे ना. ज्या अर्थी दामोदर पंडित पण म्हणतात की श्रीकृष्ण भगवंतांनी पण आश्रम धर्माचं पालन केलं, आश्रम धर्म त्यांना पण होते. तर जोपर्यंत ह्या आश्रम धर्माचं पालन आपल्या भारतामध्ये होत गेलं, तेव्हापर्यंत हा भारत आपला सोने की चिडिया होता. नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी फार खोल असं संशोधन केलं की भारताला दीर्घकाळ गुलाम बनवायचं असेल तर काय करावं लागेल. एक अधिकारी पाठवला इंग्लंडवरून, आणि त्याने इथं आल्यानंतर सर्व भारत परिभ्रमण केलं. लॉर्ड मेकॉले त्याचं नाव. आणि त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्स इथं जाऊन पूर्ण त्याचं जे संशोधनाचा फाईल होती संशोधनाची,
ती संचिका तिथे प्रस्तुत केली आणि सांगितलं, दीर्घकाळ भारताला गुलाम करायचा असेल तर यांची शिक्षण पद्धती बदलून टाका. आणि त्यावेळेस मग तिथे कायदे पास झाले. भारतावर पूर्ण राज्य करण्यासाठी काय काय करावं लागेल ते सगळं संशोधन करून तिथं कायदे पास करून इकडे कायदे अंमलात आणले. आणि जिथे जिथे गुरुकुळ होते त्यांच्यावर कायद्याचं उल्लंघन केलं तुम्ही म्हणून ते गुरुकुळ बंद करण्यात आले. कितीतरी आचार्यांना मारून टाकण्यात आलं. असे उद्ध्वस्त केले सर्व गुरुकुळ भारतातले. आणि या भारतातील पहिली कॉन्व्हेंट शाळा कलकत्ता इथे सुरू करण्यात आली, इंग्रजांनी चालू केली. आणि तिथून जो ऱ्हास होत गेला आपल्या संस्कृतीचा, की आताच्याही काळामध्ये जे या लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमधून शिकून बाहेर निघालेला आहे तो व्यक्ती भारतीय संस्कृतीकडे हीन दृष्टीने पाहतो. भारतीय साहित्य, भारतीय अध्यात्म जे आहे यांना ते थोतांड बोलतात आताचे शिकलेले मुलं. सर्वच नाही, जे आध्यात्मिक आहेत ते आहेत, परंतु बहुतांश मुलं तर असेच निघतात. तर इथे सर्वात महत्वाचं काय होतं त्या काळामध्ये? ब्रह्मचर्य 25 वर्षापर्यंत पालन करणे. आता यामागचं कारण काय बरं? काहीतरी कारण असायला पाहिजे ना, कोणत्याही गोष्टी उग्याच नसतात. आणि एवढे मोठे दामोदर पंडित म्हणतात इथे आश्रम धर्माचं पालन केलं, मग त्या ब्रह्मचर्य आश्रम मध्ये आहे तरी काय? ज्याप्रमाणे आपण एखादं बांधकाम चालू केलं, सुरुवात कुठून करतो आपण? जमीन खोदावी लागते आपल्याला, पाया भक्कम करावा लागतो आपल्याला त्यासाठी. मग त्यासाठी हेवी स्टील, चांगलं कॉन्क्रीट, चांगली खोली जमिनीमध्ये, जेवढ्यावर माळे चढवायचे त्या मापाने मग इंजिनियरने जसं डिझाईन दिलं त्याप्रमाणे आपल्याला ते खाली खोल खड्डे करून फाउंडेशन भरावं लागते व्यवस्थित. त्याप्रमाणे मनुष्य जीवनाची सुरुवात होत असताना मनुष्य जीवनरूपी हे इमारत उभी होत असताना मूळ पाया जो रचला जातो तो या सुरुवातीच्या 25 वर्षांमध्ये, त्याला आपण या मनुष्य जीवनाचा पाया म्हणू शकतो. आणि पाया हा भरभक्कम झाला पाहिजे म्हणून त्यासाठी ब्रह्मचर्याची आवश्यकता आहे. ब्रह्मचर्याचं पालन केल्याने काय होते? आपले साधू संत तर सर्व सांगतात ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे, पण होते काय त्यामुळं? तर विदेशातील पाश्चात्य वैज्ञानिकांनी काही संशोधन केलीत. आपले तर संशोधन करणारे सगळे मानसिक गुलाम आहेत. आपल्या सनातन संस्कृतीतील कोणत्याही गोष्टी यांना थोतांड वाटतात, बरोबर की नाही? त्यामुळे भारतामध्ये असे काही संशोधन होतील याची शक्यता कमीच आहे. आता गेले 10-15 वर्ष झालं कसं तरी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणारं सरकार आहे, परंतु यापूर्वी काय होतं? संस्कृतीचं ते घेणं देणंच नव्हतं. आपल्या भारताचं एवढं दुर्दैव, भारत स्वतंत्र झाला, आपण तर म्हणतो स्वतंत्र झाला, स्व म्हणजे स्वतःच्या तंत्राने चालणारा, तसा आपण म्हणतो भारत स्वतंत्र झाला. पण दुःखाची गोष्ट अशी आहे 1947 साली म्हणतात लोक भारत स्वतंत्र झाला, पण भारताचा पहिला शिक्षण मंत्री कोण झाला? मौलाना अबुल कलाम आझाद. अहो, जो मौलानाच होता तो कधीतरी विचार करेल का हिंदू संस्कृतीमधले जे काही मोठे मोठे ग्रंथ आहेत किंवा श्रीमद भगवद्गीता आहे ते हिंदूंच्या मुलांनी वाचली पाहिजे असं त्याला वाटेल का? नाही वाटेल. एकदाच नाही, 1947 पासून ते 1977 पर्यंत जवळजवळ 30 वर्ष मुसलमानाचेच शिक्षा मंत्री भारतात होते. मदरसे वाढले, गुरुकुळांना प्रोत्साहनच भेटलं नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मग कसा आपल्याला अभिमान राहणार आपल्या धर्माचा? मग पुस्तकामध्ये ते शिकवायचे, अकबर महान, बाबर महान, अमका महान, तमका महान, छत्रपती शिवराय एका पानापुरते उरतात. मग तर वैज्ञानिकांनी असं संशोधन केलं की ब्रह्मचर्याचे फायदे काय. त्यांनी सर्व संशोधन केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्या शरीरामध्ये सर्वात
महत्वाचं इंद्रिय, सर्वात महत्वाचा अवयव कोणता आहे? बुद्धी आपला सर्वात महत्वाचा अवयव आहे, मेंदू ज्याला बोलतो आपण. 25 वर्षापर्यंत ज्याप्रमाणे आपण एखादं झाड लावलं, एकदा ते पोक्त झालं, झाड प्रौढ झालं, आंब्याचं झाड लावलं आपण, एकदा ते प्रौढ झालं की सर्वात शेवटी मग त्याला काय होते, फळं यायला चालू होतात. 5 वर्षांनी म्हणा, 10 वर्षांनी म्हणा. गावरानामा जरा उशिरा येत असतो. सर्वात शेवटी काय येतात? फळं येतात, सर्व झाड तयार झाल्यानंतर, बरोबर की नाही? आणि ज्याची ओढ लागते आपल्याला ते काय असते? आंबाच असतो ना. झाड लावल्यानंतर आंबा खायचा असतो प्रत्येकाला. तर तसं आपल्या या शरीराचा महत्वाचा भाग ते म्हणजे आपला मेंदू. आणि जसं झाडाचं फळ सर्वात शेवटी येते, तसं सर्वात शेवटपर्यंत जर कोण्या अवयवाची वृद्धी होत असते तर ते म्हणजे मेंदू आहे. हा मेंदू वयाच्या 25 पर्यंत हा वृद्धिंगत होत असतो, वाढतच असतो. म्हणजे त्याची प्रक्रिया चालू असते तयार होण्याची, निर्माण होण्याची. आणि 25 वर्षानंतर हा परिपूर्ण तयार होतो मेंदू. बाकी कोणतेच अवयव नाहीत जे 25 वर्षापर्यंत त्याची परिपूर्णता चालूच आहे, तयार करणं चालूच आहे. त्याला मेंदू सर्वात महत्वाचा भाग आहे आणि ते सर्वात दीर्घकाळपर्यंत चालत असतो त्याची प्रक्रिया. तर मग आता शरीराचं भोजन जे आहे ते अन्न आहे. शरीर आपल्याला सुदृढ करायचं असेल तर आपण ते अन्न खाणार. पण मेंदू जर पोक्त करायचा असेल, व्यवस्थितपणे एकदम पूर्ण क्षमतानिशी जर सक्रिय करायचा असेल, पूर्ण क्षमतेनिशी तयार करायचा असेल मेंदू, तर त्यांनाही अन्नाची गरज आहे, त्यालाही ऊर्जेची गरज आहे. ते कशामधून प्राप्त होते? तर संशोधकांनी हे पाहिलं की मेंदूची परिपूर्णपणे वृद्धी होण्यासाठी मेंदूचं भोजन हे वीर्य आहे. हे आताच्या वैज्ञानिकांनी सांगितलं. आपण जर 5000 वर्षापूर्वी पाहिलं तर मोठे मोठे राजे लोक होते, अष्टभोग परिपूर्ण जीवन त्यांचं. राजा म्हटल्यानंतर काय बघायचं काम आहे, त्यांच्याकडे काहीच कशाचीच कमी नाही. परंतु एक काळ असा होता या भारतामध्ये, वीर्यवान ही उपाधी होती. श्रीमद भगवद्गीतेचे जे पारायण करत असतील त्या सर्वांना माहिती आहे. गीतेच्या पहिल्या अध्यायामध्येच आहे, दृष्टकेतुश्च कीतान काशीराजस्य वीर्यवान, आहे की नाही? युद्धा मनुष्य विक्रांत उत्तमो जास्य वीर्यवान. मोठे मोठे राजे लोक कसे होते? वीर्यवान होते, ब्रह्मचर्याचं पालन करायचे. आता प्रश्न असा येतो की राजा पण आहे आणि ब्रह्मचर्याचं पण पालन करतो, हे विरोधाभास आहे, बरोबर की नाही? त्यासाठी आपल्याला ब्रह्मचर्य म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यावं लागेल. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मासारखी जो व्यक्ती चर्या करतो, ब्रह्म म्हणजे ईश्वर, जे ईश्वर अवतार आहेत त्यांच्यासारखी चर्या जो करतो. जसे भगवान श्री दत्तात्रय महाराज आहेत, श्रीकृष्ण महाराज पण आहेत. कारण श्रीकृष्ण महाराज हे निर्विकार ब्रह्मचारीच आहेत, बरोबर की नाही? जसं रुक्मिणी देवीला संदेह पडला होता, म्हणजे 16 सहस्त्र 108 पटराणी आहेत, ब्रह्मचारी कसे देव, बरोबर की नाही? तर त्यावेळेस मग ते अन्न घेऊन जायला लावलं, समुद्राने रस्ता दिला, मग त्या ऋषीला अन्न दिलं. मग पुन्हा येताना म्हणजे श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर मला रस्ता दे, समुद्रात रस्ता दिला, बरोबर की नाही? कथा माहिती आहे आपल्या सर्वांना. तर श्रीकृष्ण भगवंत पण ब्रह्मचारी आहे. लीळा चरित्रामध्ये पण काही प्रमाण येतात, ते पण सांगेल मी तुम्हाला. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये जे विवाह संस्था आहे, जे प्राचीन काळातील, त्यांचं जे सांगणं आहे ते वेगळं आहे. आता जर एखाद्याने प्रश्न केला की बाबा हे लोक विवाह करतात, कशासाठी करतात, असा जर प्रश्न केला तर सर्व लोक म्हणतात असा कसा प्रश्न केला, बरोबर की नाही? परंतु आपली जी विवाह संस्था आहे पौराणिक, त्या विवाह संस्थेमध्ये एकच सांगितलेलं आहे, वैवाहिक जीवन हे फक्त पुत्र संतती प्राप्त करण्यासाठी आहे आणि या राष्ट्राला एक चांगला समाज घडवणारा, एक दिशा देणारा मुलगा मुलगी आपल्याला तयार करून या समाजामध्ये सोडायचे आहे. बाकी दुसरा प्रकार नाही. कारण जर ब्रह्मचर्याचा नाश झाल्यानंतर ईश्वर प्राप्ती होत नसते
असं जर तत्व मांडलं आपण, असं तत्व आहेच, तर मग श्री नागदेवाचार्य संन्यास घेतल्यानंतर घरी गेले, वैराग्य देव तर संन्यास घेतल्यानंतर झाले, मग ब्रह्मचर्याचा नाश नाही झाला का त्यांच्या? नाही झाला. कशामुळं? आपली विवाह संस्था हे सांगते, संतती प्राप्ती पुरता विषय संबंध करणे, यामध्ये ब्रह्मचर्याचा नाश नाही. नंतर जे काही उभं जीवन आपण व्यतीत केलं ते मात्र देवधर्मामध्ये व्यतीत केलं पाहिजे. याला म्हणतात संसारामध्ये असून आध्यात्मिक आचरण करणे. ज्याप्रमाणे बरेच काही आपल्यासमोर उदाहरणं आहेत तसे, जसं किंदम ऋषी होऊन गेले, तपस्वी ऋषी होते. हिंदू धर्मामध्ये बरेच काही यज्ञ आहेत की जे यज्ञ कर्म चालू करायचे असतील तर पत्नीशिवाय ते यज्ञ कर्म चालूच होत नव्हते. आणि तथाकथित आताचे जे लेफ्टिस्ट आहेत, सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह लोक जे आहेत, जे म्हणतात सनातन धर्माने स्त्रियांवर अत्याचार केले, त्यांना धर्माचा अधिकार दिला नाही, या अर्धवट रावांना ही माहिती नसते की असे काही धार्मिक विधी अनुष्ठान असतात जिथे पत्नीशिवाय ते कार्य आरंभ होऊ शकत नाही. आपल्या सनातन धर्मामध्ये पत्नीला नुसतं पत्नी म्हणत नाही तर धर्मपत्नी म्हणतात, एवढा अधिकार दिला. आणि आपण लोक लगेच मान्य करतो, जे डाव्या विचारसरणीचे लोक आहेत ते म्हणतात स्त्रियांवर अत्याचार झाले सनातन धर्मामध्ये, आणि ज्यांना ज्ञान नसते ते लगेच मान्य करतात. किती तोडफोड आहे. तर किंदम ऋषींची पत्नी होती, त्या दोघांनी जे काही अनुष्ठान चालू करायचं होतं ते बसून सर्व व्यवस्थित अनुष्ठान चालू केलं. पण दिवसभर किंदम ऋषी हे तपश्चर्या करत बसायचे, त्यांची ध्यान साधना असायची, ते देवधर्मामध्येच व्यस्त असायचे. एकटी ही किंदम ऋषीची पत्नी आश्रमात, तिला करमत नव्हतं, तिचं जे काही काम असेल ते करायचे आणि बसायची. तर तिने शेवटी ऋषींना विनंती केली पुत्रप्राप्तीसाठी. त्यावेळेस मग पुढचं प्रकरण आपल्याला सर्वांना माहितच आहे. मग पांडुराजा आला वगैरे, मग ते हरणीचं रूप धारण करून संतती प्राप्तीसाठी विषय संबंध चालू होता. आणि पांडुराजाने बाण मारला, तिथे ते मेला. त्या पांडुराजाने किंदम ऋषींनी श्राप दिला की तुला संततीच होणार नाही, तू मरून जाशील. हे प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर एकंदरीत या कथेवरनं काय लक्षात आलं किंदम ऋषीच्या, की मनुष्य जीवन, या जीवनाला जीवन तेव्हाच म्हणावं जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य असेल. कारण मराठीमध्ये म्हण आहे, ब्रह्मचर्य हेच जीवन. मनुष्य जीवन जर म्हटलं तर ब्रह्मचर्य हेच जीवन आहे. जीवनामध्ये आपण आपल्या उभ्या, आता एवढे तुम्ही सर्वजण बसलेले आहात, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण वाईट गोष्टी पाहिल्या, चांगल्या गोष्टी पाहिल्या. आताच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला वाईट गोष्टी फार ऐकायला मिळतात. ज्या अर्जुनाने वर्णसंकर होईल देवा युद्ध झालं तर, म्हणून मी हे युद्ध करणार नाही, ज्या अर्जुनाच्या पत्नीचं वस्त्राकर्षण करण्यात आलं होतं. काय करण्यात आलं होतं? वस्त्रहरण नाही बरं का, लक्षात ठेवा. वस्त्रहरण बोलतो आपण, चुकीचा शब्द आहे. वस्त्रहरण म्हटल्यानंतर क्रिया पूर्ण झाली, बरोबर. आणि तिथे क्रिया पूर्ण झाली का? हस्तिनापुराच्या राज्यामध्ये, राज्यसभेमध्ये त्या. आता मी जर हे म्हटलं, मी हे नारळ फोडलं, झालं, फुटलं, ते क्रिया पूर्ण झाली. तसं वस्त्रहरण म्हटलं की वस्त्रहरण झालं द्रौपदीचा, असा अर्थ होतो. पण तिथं वस्त्रहरण झालं नाही. काय झालं तिथं? वस्त्राकर्षण झालं. वस्त्र फक्त ओढण्यात आली तिथं. श्रीकृष्ण भगवंतांनी अंगच उघडं पडू दिलं नाही द्रौपदीचं, बरोबर की नाही. मग काय घडलं तिथं? वस्त्राकर्षण घडलं, वस्त्राहरण घडलं नाही, बरोबर की नाही. तर हे जे वस्त्राकर्षण झालं, तर यामध्ये आपण ह्या गोष्टी अशा बारकावे लक्षात ठेवले पाहिजे. आणि श्रीकृष्ण भगवंताच्या ज्या कथेमध्ये जिथे जिथे असा चांगल्या कथा आहेत, लीळा आहेत, तिथे काही जर वाईट गोष्टी घडल्या असतील, म्हणजे घडत तर नाहीत परंतु घडतात काही वेगळ्या गोष्टी आणि सांगतात लोक काही वेगळ्या गोष्टी, तसं नको व्हायला.
तो प्रकरण थोडंसं वेगळं आहे, ते तुम्हाला एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस सांगेलच. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मला की ज्याप्रमाणे आताच्या काळामध्ये हे जे प्रकार घडत आहे हे कशाचं द्योतक आहे? आपलं जे काही शिक्षणाची पद्धती आहे त्या आपल्या शिक्षण पद्धतीपासून आपण दूर झालो. आपल्याला कोणी महत्व सांगायला तयार नाही की बाबा ब्रह्मचर्य किती महत्वाचं आहे. आणि या अज्ञानतेमुळे उलट हे समाज जो आहे ना, हा समाज बिघडवायला बसला आपल्याला. थोतांड आहे म्हणतात हे अध्यात्मामध्ये जे काही सांगितलेलं असते हे सगळं थोतांड आहे. पण वैज्ञानिकांनी जे सिद्ध केलं की पूर्ण मेंदूची व्यवस्थित वृद्धी होण्यासाठी, परिपूर्ण तयार होण्यासाठी 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहणं आवश्यक आहे. आणि या मेंदूचं भोजन म्हणजे वीर्य आहे. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य राहिलं, वीर्य सुरक्षित केलं तर पूर्ण मेंदूची वृद्धी होईल. आणि आपण जे काही क्षेत्र असेल आपलं त्याच्यामध्ये आपण परमोच्च स्थान प्राप्त करून घेऊ. या संदर्भामध्ये बरेच मोठे मोठे उदाहरणं आहेत. अमेरिकेचा एक मोठा वैज्ञानिक आहे आताच्या काळातील, इलॉन मस्क नाव आहे त्याचं. मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. टेस्ला असेल, स्टारलिंक असेल, स्पेसएक्स असेल. त्यांचं एक स्टेटमेंट आहे जे युट्यूबवर किंवा नेटवर उपलब्ध आहे. आणि त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये पण त्यांनी हेच सांगितलेलं आहे की ब्रह्मचर्याचं पालन करणं महत्वाचं आहे. एवढंच नाही, आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तरुण पिढी आहे. तरुण पिढीला आकर्षण कशाचं असते? बॉलिवूडचं. हिरो हिरोईन ते त्यांचे म्हणजे पथदर्शक असतात, आयडल मानतात त्यांना ते, बरोबर की नाही? तर या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पण असे काही लोक आहेत की ते ब्रह्मचर्याविषयी चांगलं बघतात, वागतात, त्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे. माझ्या चॅनलवर, युट्यूब चॅनल माझं जे आहे महानुभाव प्रतिपंथ, त्यामध्ये उत्तरार्ध लीळा क्रमांक 426 या लीळेचे 3 भाग करून मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये सविस्तर त्या इलॉन मस्कचं स्टेटमेंट आहे आणि जी बॉलिवूड मधील जे अभिनेत्री आहे कंगना रनौत, ज्या अभिनेत्रीचं नाव आहे, तिने काय ब्रह्मचर्याविषयी सांगितलेलं आहे ते पण त्यामध्ये मी स्टेटमेंट टाकलेलं आहे. ज्यावेळेस तिच्यावर भयंकर संकष्ट होती, ती व्यसनाच्या अधीन झाली, नको नको त्या लोकांच्या संगतीनं राहिली, त्यामुळं तिला फार डिप्रेशन आलं, जीवन अंधकारमय वाटलं. त्यावेळेस तिला ब्रह्मचर्याविषयी माहिती झाली आणि तिने ते पालन केलं. तर ती म्हणे माझ्या डोक्यातील सर्व अंधार नष्ट झाला, काय करायचं ध्येय धोरण स्पष्ट झाले. आत्मविश्वास गमावला होता, सर्व आत्मविश्वास पूर्ण आला. त्यासाठी अध्यात्म महत्वाचा आहे. आध्यात्मिक व्यक्ती असेल तर ब्रह्मचारी राहू शकेल वयाच्या 25 पर्यंत. ब्रह्मचारी फक्त संन्याशानेच राहावं ह्या गोष्टी आपल्याला आतापर्यंत माहिती आहेत, परंतु त्या गोष्टी चुकीच्या आहेत. ब्रह्मचारी ह्या सांसारिक लोकांनी पण राहिलं पाहिजे. ब्रह्मचारी राहिलं तर तुम्ही विचार करा, जे संन्यासी लोक आहेत त्यांना ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे. या पलीकडे कोणतं पद उरले का? नाही उरलं. ते ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी देवाने आपल्याला साधन काय सांगितलं की बाबा ब्रह्मचारी राहा, बरोबर की नाही? ब्रह्मचारी राहिल्यानंतर तुमच्या ठिकाणी एवढा आत्मविश्वास येईल, एवढं बळ येईल, एवढी ताकद येईल, एवढी श्रद्धा, एवढी भक्ती, एवढा भाव येईल की तुम्ही ईश्वर प्राप्त करू शकाल. मग साधारण ह्या ज्या परीक्षा असतात, शालेय परीक्षा, त्या क्रॅक करू शकणार नाही का हा व्यक्ती जो ब्रह्मचारी राहील 25 वर्षापर्यंत? अहो, जो जेव्हा ईश्वर प्राप्ती होऊ शकते आपल्याला ब्रह्मचारी राहिल्यानंतर, तर मग शालेय विद्यार्थ्यांनी जर त्याचं पालन केलं तर ह्या परीक्षा, हे नीट, जेई, मेन्स, ऍडव्हान्स, अमक तमक, हे फार क्षुल्लक गोष्टी आहेत. त्यामुळं आपल्या घरी वातावरण कसं आहे हे पाहणं महत्वाचं आहे. झोपू नका कोणी, बरं का, महत्वाचा विषय आहे. तर आपल्या घरी वातावरण कसं आहे? निरंतर आपल्या घरी टीव्ही आहे आणि टीव्हीवर फक्त बॉलिवूडचे गाणे चालू आहेत. घरचं वातावरण कसं सात्विक राहणार?
बॉलिवूडची सुरुवात केली दादासाहेब फाळकेजींनी. पहिला चित्रपट काढला राजा हरिश्चंद्र, अयोध्येचा राम, असे चित्रपट काढले त्यांनी. काय प्रयत्न होता त्यांचा? समाजामध्ये चांगले संदेश जावेत, समाज सुधरावा. आणि जेव्हा या बॉलिवूड मध्ये गुंड लोक शिरली, दाऊद इब्राहिम सारखे म्हणा किंवा दुसरे, त्यांनी मग काय केलं? टार्गेट केलं सनातन धर्माला. देवाचं थट्टा मस्करी करणे, देवाचे मजाक करणे, अश्लीलता वाढवली जास्त समाजामध्ये. त्यामुळं समाजाचा सत्यानाश होत आहे. त्यामुळं घरामध्ये जर आपल्या वातावरण असेल की टीव्हीवर फक्त गाणे चालू आहेत फिल्म इंडस्ट्रीचे, तर आपलं जे घर आहे, आपल्या घराचं बरं देवही करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आपण जर मुद्दामून म्हणत आहे देवा मी या आता कुऱ्हाडीवर पाय मारणार, आपण मुद्दामून म्हणते, आपल्याला माहिती आहे पुढे कुऱ्हाड आहे, पाय मारला तर आपला पाय कापून जाईल, पाय तुटूही शकतो, एवढं सर्व माहित आहे, तरी पण आपण त्या कुऱ्हाडीवर पाय मारत आहोत. तशी परिस्थिती आहे आपली. मग आता देव काय तुमचा पाय धरणार आहे का? येऊ नाही. देव म्हणतात मला जे सांगायचं मी सांगून गेलो, त्याप्रमाणे वागलात तुमचं भलं, त्याप्रमाणे वागला नाही तर मग अनिष्टच अनिष्ट आहे. बरोबर की नाही? एक पाश्चात्य लेखक आहेत, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, आपल्या सर्वांकडे गाड्या असतीलच, आपल्या गाड्यांमध्ये आपली गाडी व्यवस्थित केव्हापर्यंत चालते? जेव्हापर्यंत त्या गाडीमध्ये चांगल्या दर्जाचं ऑइल आहे. ते ऑइल जर काळं पडलं, ते घासून 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 घट्ट झालं, तर ते गाडी व्यवस्थित चालेल का? नाही चालणार. त्यासाठी वेळोवेळी सर्व्हिसिंग करा असं कंपनीवाले सांगतात. मग ते आपण सर्व्हिस सेंटरला जातो, जुनं ऑइल काढून टाकतो, नवीन ऑइल भरतो, मग गाडी कशी चालते? छानपैकी चालते. बरोबर की नाही? हे उदाहरण ब्रह्मचर्यासाठी दिलेलं आहे पाश्चात्य लोकांनी, बरं का. आपल्या लोकांना तर वेळच नसतो, आणि आपल्या लोकांनी सांगितलं तरी आपले लोक नावबत ठेवतील, आणि पाश्चात्य लोकांनी सांगितलं म्हटलं की मग लगेच अडॅप्ट करणार त्या गोष्टीने. बरोबर की नाही? तर त्या वैज्ञानिकांनी सांगितलं ज्याप्रमाणे गाडीमध्ये नवं ऑइल महत्वाचं आहे, त्याप्रमाणे आपलं जे शरीर आहे, हे शरीर चालण्यासाठी वीर्य महत्वाचं आहे. जेवढं जुनं वीर्य शरीरामध्ये साठवलेलं आहे, तेवढी गाडी चांगली चालणार आपली. आपली गाडी म्हणजे आपलं शरीर. तुम्ही विचार करा, होंडा सारखी कंपनी गॅरंटी देते तुम्हाला इतके वर्ष तुमचं इंजिनला काही प्रॉब्लेम येणार नाही. कोणी लाखांमध्ये देते, लाख किलोमीटर, कोणी वर्षांमध्ये देते, एवढे वर्ष किंवा एवढे किलोमीटर. बरोबर की नाही? त्या कंपनीला एवढा आत्मविश्वास आहे, माझं इंजिन खराब होणारच नाही, आहे की नाही? मोस्ट रिलायबल इंजिन होंडा किंवा टोयोटा. आणि इकडे परमेश्वराने जे इंजिन तयार करून पाठवलं, हे आपलं शरीर. देव म्हणतात कलियुगी 100 वर्ष जगणार मनुष्य. मनुष्य तर 50-60 मध्ये मरत आहे. याला कारणीभूत देव आहे का? मग नाही. देवाने जे सांगून गेले ते वागतच नाही आपण. माणूस 100 वर्ष जगेल, काहीच विषय नाही. तसं वागलो पाहिजे ना. आपल्या शरीरातलं ऑइलच आपण संपवून टाकतो, मग ते शरीर कसं चालेल? नको नको त्या बिमारीचं घर तयार होते शरीर आपलं. आपल्या या शरीरामध्ये, आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर जणू काही तुम्ही एक राज्य समजा. एखादं राज्य आहे, त्या राज्याचा राजा जर बलशाली आहे, हिंदवी स्वराज्य होतं महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज होते, तोपर्यंत औरंग्याखाली आला का? नाही आला. घाबरलेला होता. कशामुळे घाबरलेला होता बरं शिवाजी महाराज? तर काय फार मोठं सैन्य किंवा असं काही नव्हतं. औरंग्या यामुळे घाबरला होता की एक काळ असा आला होता, अफजल खानाने औरंग्याला कैद केलं होतं. धाड धिप्पाड तो अफजल खान पाहून औरंग्या घाबरायचा. त्या औरंग्याला अफजलनं कैद केलं होतं, मारून टाकणार होता, परंतु मधल्याच एका माणसाने दगा केला आणि औरंग्याला सोडून दिलं पैसे घेऊन. त्या अफजल्याचा तो मामाच होता. तर औरंग्या निघून गेला. आणि नंतर एक काळ असा आला की या अफजल्याच पोट फाडून टाकलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, मारून टाकलं. ही वार्ता दिल्लीला कळाली. औरंग्या म्हणे आपलं काही खरं नाही बाबा म्हणे.
हे 5.5 फुटाचा शिवाजी म्हणे मात्र जर तो अफजल्याला मारतो तर म्हणे माझं काय खरं आहे, चुकून जायचं नाही दख्खन मध्ये म्हणे, बिलकुल जायचं नाही. आणि जसे छत्रपती शिवराय सरले, किती मोठी फौज घेऊन आला इकडे, किती मोठा त्याने फौज फाटा आणला, खजिना आणला मोठा सोबत, इकडेच हिंडत राहिला, इकडंच मेला शेवटी. परंतु त्याला काय पुन्हा दिल्लीचं तख्त मराठ्यांनी नसीब होऊ दिलं नाही. आता त्या काळात मराठा शब्द वापरला म्हणजे प्युअर मराठा जात असं नाही बरं. त्या काळामध्ये मराठा म्हणजे सर्वच आले 18 पगड जातीचे. जे काही विरोधातले सैन्य आहेत ते काय म्हणायचे, मराठे आहे म्हणायचे. ते काय म्हणायचे का अमका आला तमका आला तमका, नाही नाही, मराठे आहे बस, संपला विषय. तर जोपर्यंत छत्रपती शिवराय एक बलशाली राजा हिंदवी स्वराज्यात होता, औरंगजेब इकडे आला नाही, बरोबर की नाही, त्याप्रमाणे आपल्या शरीरातील जो राजा आहे, आपलं हे शरीर राज्य आहे, या शरीराचा राजा जो आहे तो वीर्य आहे. आणि तो जर सामर्थ्यवान असेल, सशक्त असेल, तर जे रोगरूपी दुश्मन आहेत आपले, ते कधीच या शरीरावर आक्रमण करू शकत नाही. एवढं महत्व आहे त्याचं. म्हणून इथे श्रीकृष्ण महाराजांनी पण ब्रह्मचर्याचं पालन केलं वयाच्या 25 पर्यंत. असं कोण सांगतात आपल्याला, दामोदर पंडित सांगतात. आणि मग आजकालचे जे भजनी मंडळचे लोक आहेत, जे श्रीकृष्ण महाराजांना दूषण लावतात, खट्याळ किती बाई तुझा हा नंदलाल, स्वर्गात जातील काय लोक असे भजन म्हटल्यानंतर. जे रवळा म्हटला होता गीत आणि चक्रपाणी महाराज म्हटले होते तुझा निर्वंश होईल असा गीत झाला, हे जेवढे भजनी मंडळ आजकालचे आहेत, जे श्रीकृष्ण भगवंतांच्या भजनामध्ये असे शब्द वापरतात, वाईट शब्द वापरतात, हे सर्व नरकाला जाणार. आणि यांना प्रोत्साहन देणारे 50-50 हजार आणि 1-1 लाख सुपारी देणारे, त्यांच्यासोबत ते पण नरकाला जाणार. कारण प्रोत्साहन हे देत आहेत ना, तुम्ही पैसे उडवता भजनी मंडळावर, म्हणून ते भजनी मंडळवाले भजन म्हणतात. मग त्याच्यामध्ये श्रीकृष्णाला शिवाय देतील, कोणालाही शिवाय देतील. आता मी एक उदाहरण म्हणून सांगितलं की हे भजनी मंडळवाले हे गवळणी म्हणतात, खट्याळ किती बाई तुझा हा नंदलाल, असं तसं भरपूर राहते त्याच्यामध्ये. असे कितीतरी भजन आहेत. मग तुम्ही सांगा, आपलं जे आराध्य दैवत आहे याच्याविषयी आपण एवढे वाईट शब्द ऐकू शकतो, तर आपल्या एवढे मूढ कोणीतरी आहेत का? आजकाल ट्रेंड झालेला आहे. एक व्यक्ती भेटला मला म्हणे माझं लग्न आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे असं असं आहे. मी म्हटलं कुठली मुलगी आहे काय नाही. नाही म्हणे ते आमचं असंच बाहेर जमलेलं आहे म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे. म्हणे श्रीकृष्णानं कसं केलं म्हणे. अरे बापू, श्रीकृष्णाचं नाव नाही घ्यायचं, आपली लायकी नाही म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचे नाव घ्यायचे. तुम्ही असे आगाव धंदे करणार आणि म्हणणार श्रीकृष्ण पण असेच नटखट होते, असं कसं जमणार? अरे श्रीकृष्ण महाराजांनी गोवर्धन पर्वत उचलला, करंगळीवर उचलला की नाही? 14व्या 15व्या वर्षी कंसाला मारलं. अरे जन्मल्या पुतना आली मारायला, तिला मारून टाकलं. अरे कुठे ते, कुठे तुम्ही? अरे भगवंताकडून आदर्श काय घ्यावा ते दिलं सोडून, आणि भगवंताकडून काय घेतात? हे देव असे करायचे, गवळणी संघ हे करायचे, ते करायचे, आमक करायचे, तमक करायचे. आणि हे सर्व हे जे हिंदीमध्ये म्हणतात रायता फैलाया म्हणतात की नाही, हे जास्त रायता कोणी फैलवला? बॉलिवूडनं. श्रीकृष्णाला कसं दाखवायचं? बस असंच दाखवायचं. म्हणे काय त्या श्रीकृष्णाला शोभते का? गवळणीचे कपडे घेऊन बसला म्हणे झाडावर जाऊन. अरे तो काय प्रौढ व्यक्ती होता का? श्रीकृष्ण भगवान किती होते? 12-13 वर्षाचे. त्यांनी ते कपडे नेऊन ठेवले. म्हणे असं स्नान करणं योग्य नाही. काय वाईट बोलले? 12-13 वर्षाचं लेकरू आहे ते. 14व्या वर्षी 15व्या वर्षी तर ते मथुरेला गेले आणि कंसाला मारलं. मग तुम्ही विचार करा, जो व्यक्ती श्रीकृष्ण भगवंताच्या बाळ लीळेमध्ये अश्लीलता शोधू शकतो तो किती हीन असेल, आणि जो व्यक्ती त्याच्यावर तसे भजन तयार करतो त्याच्या एवढा तर महामूर्ख कोणी नसेल. आता श्रीकृष्ण महाराज बाळ स्वरूपात आहेत, 10-12 वर्षाचं लेकरू आहे. एखाद्या शेजारच्या गवळणीच्या घरी गेला, धरला हात, म्हणे मला लोणीच खायचं तुझ्या इथलं. याच्यामध्ये काही अश्लीलता आहे? परंतु हे भजने लोक त्याच्यामध्ये अश्लीलता दाखवतात. असाच त्रास देतो, तसाच त्रास देतो, पनगट पे मेरे पकडे हे भैया, आमकन तमक.
कसं होणार आपल्या समाजाचं? मग असे लोक भजन स्वतः म्हणतात, नरकात स्वतःही जातात, आणि ज्यांनी पैसे जमा करून, पट्टी जमा करून, पैसे जमा करून त्यांना दक्षिणा दिली भजनांना, जे काही असेल 50,000 1,00,000 तुमची ठरलेली, त्यांना तुम्ही प्रोत्साहन करत आहात म्हणून इनडायरेक्टली तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व होणार. मग असे बारकाईने विचार करतो का आपण? मग हे विचार झाले पाहिजे. आपल्या देवाकडे जो व्यक्ती बोट दाखवत असेल त्या व्यक्तीच्याकडे पाहायचंही नाही, जमलं तर त्याचं बोट खाली करण्याचा प्रयत्न करायचा, मोडायचा नाही. आपण स्वामींचे शिष्य आहोत. आता मोडायचा म्हटलं तर मग ते श्रीकृष्ण भगवंतासारखे निरूपक आणि ऐकणारे अर्जुन देवासारखे पाहिजे. मग शिरधडा वेगळं डायरेक्ट, बरोबर की नाही? जसे त्या शिशुपाळाचे 100 अपराध झाले, श्रीकृष्ण महाराजांनी मागे पुढे काही पाहिलं नाही, म्हणजे संपला विषय. आता शिरधडा वेगळं केलं त्याचं. तर अशा भरपूर गोष्टी आहेत या मनुष्य जीवनामध्ये. भरपूर काही असे गुह्यार्थ आहेत मनुष्य जीवनाचे जे आपल्याला माहित नाही. साधे पशु पक्षी जर पाहिले, त्यांचं पण व्यवस्थित टाइम टू टाइम सर्व चालते. डिस्कवरी नावाचे चॅनल येते, त्याच्यामध्ये पशु पक्ष्यांचं सर्व माहिती देतात. या माणसापेक्षा पशु पक्षी ब्रह्मचारी बऱ्यापैकी राहतात. परिस्थिती अशी आहे. दिल्लीचं प्रकरण बघा, इकडचे तिकडचे भरपूर प्रकरण बघा. लोकांच्या डोक्यामध्ये ब्रह्मचर्याचा विषयच येत नाही. डिस्कवरीवर काय सांगतात? प्राण्यांची माहिती, आणि ते प्राण्यांच्या माहितीमध्ये सांगतात फक्त विशिष्ट एका काळामध्ये त्यांचा मिलनाचा समय असतो, बस. बाकी वेगळे होतात, आपलं आपलं जीवन जगतात. ते पण प्रकृतीने त्यांच्यावर प्रेशर आणलेलं आहे. प्रकृतीला सर्व चालवायचं आहे ना. जे काही पशु पक्षी आहेत त्यांच्या प्रजाती पुढे चालल्या पाहिजे, म्हणून प्रकृतीचं प्रेशर आहे. ते त्या प्रकृतीला बघून, त्या प्रकृतीच्या प्रेशर पुढे हे सर्व ते प्रकृती चालू आहे. सर्व हे जे रहाट घटिका आहे हे सर्व चालू आहे. परंतु मनुष्याचं तसं नाही झालं. एका मोठ्या विद्वान पंडितांनी सांगितलेलं आहे, ब्रह्मचर्याविषयी सांगितलेलं आहे. ते म्हणतात, या जगातील स्त्रिया सर्व वैवाहिक असल्या पाहिजे आणि पुरुष मात्र सर्व ब्रह्मचारी असले पाहिजे. सनातन धर्म आपल्याला हे सांगतो, विवाह संस्था आपल्याला हे सांगतो. जसं आचार्यांनी काय केलं, संन्यास घेतला पुत्र संततीसाठी. वैराग्य जन्माला आले, संन्यास घेऊन जन्माला आले, हे सर्व आपल्याला माहित आहे. परंतु आपलं जे सनातन शास्त्र सांगते की पुत्र संततीसाठी जे काही विशेष संबंध आहेत ते ब्रह्मचर्याचा नाश करत नाहीत. म्हणून स्वामींनी पण त्यांना काही तिथे दोष दिला नाही की तू प्रमादीय झाला आणि तुला ईश्वर प्राप्ती होणार नाही. हे त्यांच्यासाठी आहे. आणि पुढं प्रेमाचा पुढाकार दिला नागदेवाचार्यांना, दिला की नाही? तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत याचं जर बारीक आपण चिंतन केलं तर ह्या आपल्याला भविष्यामध्ये फार कामाच्या पडणार आहे. म्हातारपण चांगलं जाईल, कारण देवाने या शरीराची, या इंजिनची गॅरंटी 100 वर्ष दिलेली आहे. दिलेली आहे की नाही? देवाला गॅरंटी होती म्हणूनच दिलं. परंतु देवाची गॅरंटी आपण खोटी करत आहोत. व्यवस्थित न वागून लवकर शरीर खराब होऊन चाललेलं आहे. याला कारणीभूत आपण आहोत. आणि आपण मग म्हणतो अशी बिमारी झाली, तशी बिमारी झाली, देवाला नवसं बोला. ते नवसं बोलून काय होणार आहे? चुका आपण करतो ना. तर आपल्याकडून चुका झाल्या नाही पाहिजे. कारण स्वतः आश्रम धर्म परब्रह्म, स्वतः परब्रह्म परमेश्वराला पण आश्रम धर्म आहेत, त्यांनी ते पालन केलेलं आहे. मी ज्या 2 गोष्टी बोललो, कंगना रनौत विषयी आणि इलॉन मस्क विषयी, ह्या पूर्ण गोष्टींचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी महानुभाव प्रतिपंथ चॅनलवर जाणे आणि उत्तरार्ध लीळा क्रमांक 426 किंवा स्वामींनी गायलेल्या चौपदीचा अर्थ असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला ते 3ही व्हिडिओ भेटून जातील. त्यामध्ये अजून सविस्तर मी या विषयावर बोललेलो आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. हे विरुद्ध देखा, तो परब्रह्म परमेश्वर आहे, तो आश्रम धर्मामध्ये बांधलेला आहे, अनामेय आहे, त्याला नाम नाही परंतु हजारो नाम आहेत.
कुमरे अंतोरे आत्मारामा, कुमर आहेत त्या आत्मारामाला, पत्न्या आहेत त्यांना. हे सर्व विरुद्ध देखा, म्हणजे सर्व हे विरुद्ध धर्म आहेत असं कवी म्हणतात. जो असे भूतग्रामी सकळी, तो खेळे एकी गोकुळी. ब्रह्मांडे नाभी कमळी, तो पालकी सुते. जो असे भूतग्रामी सकळी, तो खेळे एके गोकुळी. जो सकळ भूत ग्रामामध्ये व्यापक आहे. महावाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे की परमेश्वर हा सर्व व्यापक आहे. म्हणजे परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते असे विशिष्ट कोणतं तरी ठिकाण आहे तिथे स्वरूप नाही असं नाही. परमेश्वराचं स्वरूप सर्व व्यापक आहे. तर जो असे भूतग्रामी सकळी, जे सर्व व्यापक परमेश्वर आहेत, तो खेळे एकी गोकुळी. तो भगवंत एका गोकुळामध्ये येऊन खेळ खेळायला लागलेला आहे. ब्रह्मांडे नाभी कमळी, तो पालकी सुते. ज्या भगवंताच्या निर्मित ज्या देवता आहेत, भगवान श्रीकृष्ण महाराजांनी जे निर्माण केलेलं ब्रह्मांड आहे, ज्या देवता आहेत, त्या देवतेंच्या नाभी कमळामधून ब्रह्मांडाची उत्पत्ती होते. कारण महाविष्णूच्या नाभी कमळामधून जे कमळ बाहेर आलेलं आहे त्यावर कोण बसलेला आहे? ब्रह्मदेव बसलेला आहे. मग आता ब्रह्मदेव ज्यांच्या नाभी कमळातून जे कमळ निघालेलं आहे त्याच्यावर बसलेला आहे, असे ते महाविष्णू आहेत. आणि त्या विष्णूंना कोणी तयार केलं तर भगवान श्रीकृष्णाने तयार केलं, परमेश्वराने तयार केलेलं आहे. असे ते भगवंत, तो पालकी सुते, म्हणजे यशोदा मातेच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. किती सुंदर वर्णन आहे. जे भगवंत एवढी मोठी करणी करतात, म्हणजे हे ब्रह्मांड रचतात, अनंत ब्रह्मांड, चंद्र सूर्य तारे तारांगण नवग्रह हे सर्व जे तयार करतात, देवतेच्या मूर्त्या त्यांच्या एका उल्लेखाने माया सर्व हे तयार करते. असे हे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वोत्कृष्ट असे हे भगवंत एवढे मोठे यशोदा मातेच्या मांडीवर बसलेले आहेत. साना होणी निराथोरू, भीतरी असोनी सकळा परू. अकर्ता करी सृष्टी संहारू, हे अघटित नव्हे. साना होणी निराथोरू, लहान आहेत भगवंत. कसे आहेत? बाळक स्वरूपामध्ये आहेत. परंतु आहेत कसे वास्तविक? निराथोरू, म्हणजे फार मोठे आहेत, ते थोर आहेत. भीतरी असोनी सकळा परू, या ब्रह्मांडाच्या मध्ये आहेत. या भारत देशामध्ये गोकुळामध्ये अवतरले ते, आतमध्ये या ब्रह्मांडामध्ये या कर्मभूमीमध्ये अवतार घेतला. परंतु सकळा परू, सकळांच्या सर्वांच्या पलीकडे आहेत भगवंत. अकर्ता करी सृष्टी संहारू, हे अघटित नव्हे. अकर्ता करी सृष्टी संहारू. परमेश्वर कसे आहेत? परमेश्वराला अकर्ता बोलतात. त्यांना काहीच करण्याची गरज नाही, ते काही करत नाहीत. तरी पण सृष्टी संहार करतात, प्रवृत्ती जाणवतात मायेला आणि सृष्टी संहार होऊन जातो. हे अघटित नव्हे, अघटित नाही का? हे सर्व अघटित आहे. लहान होऊन इथे आलेले आहेत गोकुळामध्ये, परंतु आहेत फार थोर.
गोकुळाच्या भीतरी आहेत, परंतु आहेत सर्वांच्या पलीकडे, सर्वांच्या बाहेर. जसं म्हणतात परमेश्वर, आता इथे हे जे वाक्य सांगितलेलं आहे, हे जी ओवी आहे, ह्या सर्व ओव्या म्हणजे मागील 1 2 3 4 5 हे 5 ओव्या आणि अजून 2 ओव्या पुढे आहेत. या एकंदरीत 7 ओव्यांमध्ये हे जे कवी सांगत आहेत आपल्याला, हे दुसरं काही नाही, हे महावाक्य आहे. महावाक्यामध्ये जे सांगितलेलं आहे, परमेश्वर सर्व व्यापक आहे आणि सर्वातीतही आहे. आहे की नाही? विरुद्ध धर्म सांगितलेले नाही, हे दुसरं तिसरं काही नाही. इथं आपल्याला कवी महावाक्य सांगत आहे. ज्याला त्याचं ज्ञान आहे त्याला ते लक्षात येईल की हा गुह्यार्थ आहे, हा साधारण अर्थ नाही. पुढे काय म्हणतात कवी? ऐसया विरुद्धा धर्माची प्रवृत्ती, एकी ईश्वरीची आती, ते वेदशास्त्रे तर्क नेणती, जाणती भक्तजन. मी आचार्यांचा उल्लेख केला, नागदेवाचार्यांचा, वैराग्य देवाच्या संदर्भामध्ये. अर्थ तेवढाच घ्या, अर्थाचा अनर्थ करू नका बरं का. नाहीतर एखाद्याला वाटेल की बाबा आताच्या साधून नाही तसं जमेल, तसा अर्थ नाही बरं का. नाहीतर कसं असते, यथारंगी उभा मोरारी. जसं ते श्रीकृष्ण भगवंत त्या मैदानामध्ये उतरले मथुरेमध्ये, चाणूर आणि मुष्टिकासोबत युद्ध करण्यासाठी. चाणूर आणि मुष्टिकांना युद्ध करण्यासाठी उतरले, त्यावेळेस लहान मुलांना श्रीकृष्ण भगवंत स्वतःच्या मित्रासारखे वाटले. जे प्रौढ आहेत त्यांना त्यांच्या मुलासारखे वाटले, जे म्हातारे आहेत त्यांना त्यांच्या नातवासारखे वाटले. प्रत्येकांना प्रत्येकाच्या भावना होत्या. तसं मग आता मी प्रवचन केलं, मग ऐकणाऱ्याच्या भावना वेगळ्या वेगळ्या असल्या तर त्यांनी वेगळा अर्थ घेऊ नये. स्वामींनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागणार आहे. मानभाव पंथाचे आदिगुरु कोण आहेत? भगवान श्री दत्तात्रय महाराज. ते आपल्यासाठी पूर्ण परब्रह्म परमेश्वर आणि आदिगुरु आहेत आपले. तर ते जे ब्रह्म आहेत, परब्रह्म, त्या ब्रह्मासारखी आपण चर्या ठेवली पाहिजे, हे मात्र पक्क लक्षात असू द्या. ऐसिया विरुद्ध धर्माची प्रवृत्ती, अशा विरुद्ध धर्माची प्रवृत्ती, एकी ईश्वरीची आती. दुसऱ्या देवतेंकडे अशी नाही प्रवृत्ती. त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य नाही, तेवढी शक्ती नाही, तसे गुणधर्म नाही. म्हणून हे जे काही मागच्या ओव्यांमध्ये परमेश्वराची प्रवृत्ती सांगितली, याच्यामध्ये सर्व विरुद्ध धर्म सांगितले. निर्गुण होते ते सगुण झाले, निराकार होते ते साकार झाले, निराभिमानी होते ते अभिमान धरून दैत्यांचं निर्धारण करायला लागले. कोणाचा अभिमान घेतला? भक्तांचा अभिमान घेतला. अरूप होते ते सुंदर रूप धारण करून आले, अमूर्त होते, मूर्ती नव्हती त्यांची, परंतु आपल्यासाठी जीवधरणासाठी त्यांनी मूर्त धारण केली आणि अनंत अवतार घेतले, एक अवतार नाही. म्हणून आपणही म्हटलं पाहिजे, अनंत अवताराशी माझे दंडवत. तेवढंच पुण्य आपल्याला मिळेल ना. जेवढे काही ज्ञात अज्ञात अवतार आहेत ईश्वराचे, त्या सर्वांना आपण नमन केलं पाहिजे. आता या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो बरं का. समजा आता मी जे हे वाक्य वापरलं की सर्व ज्ञात अज्ञात ईश्वर अवतारांना नमन करायचं आपल्याला, आणि मग ह्या गोष्टी जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्ती पुढे सांगितल्या, एखाद्या दुसऱ्या बाबा पुढे सांगितलं की बाबा असं एक व्यक्ती आले होते, नांदेडचे बाबाजी होते, त्यांनी तर असं सांगितलं आम्हाला. मग काही लोक तुम्हाला असे सांगू शकतात, बाबा लोक, की ते चुकीचं आहे, म्हणजे मी बोललो ते चुकीचं आहे असं म्हणू शकतात. कारण काय? ते तुम्हाला मग तर्क लावतील. काय म्हणतील? आपल्याला जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी विदित केलेले ईश्वर अवतार आहेत तेच आपल्यासाठी महत्वाचे आहेत, 5च अवतार, बाकीचं आपल्याला घेणं देणं नाही असे म्हणतील. मग आता या प्रश्नाचं उत्तर काय देणार तुम्ही? आता मी तर माझं काय बाबा, तुम्हाला वाटले असे बाबा किती येतात किती जातात, बरोबर की नाही? मग ते दुसरे पुढचे बाबा जे म्हणत असतील तुम्हाला, तेही तुम्हाला मान्य होईल. काही नाही बाबा. आता जसं त्या दिवशी मला कोणीतरी म्हटलं बाबा, प्रत्येक व्यक्तीची सांगण्याची पद्धत वेगळी असते. पद्धत वेगळी असू शकते, तत्व वेगळे नसतात, हे लक्षात ठेवा. जे सारभूत तत्व, जे एक
एकमेव सत्य जे तत्व आहे, ते सत्य जे तत्व आहे ते एकच तत्व राहणार. पद्धती वेगळ्या असू शकतात, परंतु तत्व वेगळं असू शकत नाही. मग आता हे एक तत्व सांगितलं मी तुम्हाला, की जेवढे ईश्वर अवतार आहेत त्यांना तुम्ही नमन करा. हे मी तुम्हाला काय सांगितलं? तत्व सांगितलं. माझी पद्धत आहे हे नाही, हे तत्व सांगितलं मी तुम्हाला. आणि हे तत्व चिरंतन सत्य आहे. कशामुळं? कारण मी सुरुवातीमध्ये सांगितलं तुम्हाला, हे जे ग्रंथ चालू केला त्यावेळेस सुरुवातीच्या सत्रामध्ये तुम्हाला सांगितलं, एक ओवी सांगितली, भगत उद्धरावे अपार जे जे ईश्वराचे अवतार तया साष्टांगी नमस्कार केला मी. हे कोण बोलले? दामोदर पंडित बोललेले आहेत. मग आताच्या कोणतेही बाबा लोक असो, दामोदर पंडितांना विरोध करण्याची क्षमता आहे का? असेल विरोध करण्याची क्षमता, त्यांनी विरोध करावा आणि तुम्ही त्यांचं ऐकावं, माझं काहीच म्हणणं नाही. परंतु इथे कोण बोललेलं आहे हे जरा लक्षात घ्या. पंडित बास दामोदर पंडित बोललेले आहेत. ज्या दामोदर पंडितांच्या विषयी श्री नागदेवाचार्यांनी काय उद्गार काढले होते, की माझे शास्त्र माहीम भटा लक्ष्मींद्र भटाचेनी नुजळेची, ते पंडिता केशवदयासी चर्चा करिता उजळले. साधारण माणसं होते काय? एवढे विद्वान माणसं, की नागदेवाचार्य महानुभाव पंथाचे पहिले आचार्य, ते म्हणतात की माझं शास्त्र माहीम भटासोबत चर्चा केली, लक्ष्मींद्र भटासोबत चर्चा केली, तरी पण एवढंस उजळलं नाही. पण पंडित बास म्हणजे हे जे आपण ग्रंथ ज्यांचा वाचतोय, दामोदर पंडित यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर आणि केशव व्यास, केशराज व्यास त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर माझं शास्त्र उजळतीला आलं. मग एवढ्या विद्वान पंडितांनी जर आपल्याला सांगितलं की मी स्वतः, दामोदर पंडित स्वतः नमस्कार करतात कोणाला? भगत उद्धराव्या अपार जे जे ईश्वराचे अवतार तया साष्टांगी नमस्कार केला मिया. जेवढे काही ईश्वर अवतार झालेले आहेत, जीवोद्धारण करण्यासाठी अनंत अवतार झालेले आहेत, त्या सर्वांना मी साष्टांग नमस्कार करतो, असं दामोदर पंडित बोलले. नांदेडचे ईश्वरदास बाबा बोलले असं नाही. सांगितलं मी तुम्हाला. सांगलं कोण? सांगण्याचं काम मीच केलेलं आहे तुम्हाला, मी केलं. पण तत्व कोणी सांगितलं आपल्याला? हे तत्व दामोदर पंडितांचे आहे. कारण कसं आहे, तुम्हाला एखादे बाबा येऊन म्हणू शकतात की अहो असे बाबा किती घेतात, प्रत्येकाचं सांगणं वेगळं असते, असे म्हणू शकतात ना. पण इथे आपण प्रमाणाला धरून चालत आहोत. मी हवेतल्या गप्पा, माझं म्हणणं तुम्हाला काही सांगत नाही. दामोदर पंडितांचं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि आता जर तुम्ही जर असं कोणाला सांगितलं अनंत अवतार आहे, त्यांना दंडवत करायला सांगितलं, आणि जर कोणी तुम्हाला विरोध करत असेल, मग त्यांच्या बुद्धीची आपण कीव केली पाहिजे. बरोबर की नाही? ऐसे या विरुद्ध धर्माची प्रवृत्ती एकी ईश्वरीची आती. अशा विरुद्ध धर्माची प्रवृत्ती एका ईश्वराकडेच आहे. ते वेदशास्त्रे तर्क नेणती. याच ज्ञान वेदशास्त्र जे आहेत, वेद मध्ये वेद आणि शास्त्रामध्ये 18 शास्त्र, 18 पुराण, षडशास्त्र, 52 उपनिषद, जे काही इतर देवतेचे शास्त्र आहेत, जे काही साहित्य आहेत, त्यामध्ये या संदर्भात ज्ञान दिलेलं नाही. कारण ते ईश्वर कसे आहेत ते वेदशास्त्र तर्क नेणती. तर्कानेही तुम्हाला ते माहिती होऊ शकणार नाही. तर्कशास्त्र ही फिकं पडेल तिथे. जाणती भगत जन. मग हे कोण जाणतात? जे परमेश्वराचे भक्त आहेत, ईश्वरामध्ये तल्लीन झालेले आहेत, अशा भक्तांना ते ज्ञान होणार. जे खरंच तेवढे रममान झालेले आहेत. तुमच्या कधी अनुभवाला आलेला असेल कदाचित, की आपल्याला काहीतरी प्रश्न पडतो अध्यात्माविषयी, आणि त्या प्रश्नाचं जर तुम्ही वारंवार चिंतन करत राहिलात, देवाला विनंती केली, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच भेटून जाते. आलेला असेल अनुभव असा बऱ्यापैकी काही जणांना. हे काय आहे? तुमची तल्लीनता जी आहे, तुम्ही जे मग्न झालेला आहात
त्या शास्त्राच्या ठिकाणी, त्या ईश्वराच्या वचनाच्या ठिकाणी, त्या तल्लीनतेमुळे ते परमेश्वर तुम्हाला सहाय्य करतात. नाहीतर स्वतःच्या प्रश्नाला स्वतः उत्तर कधी देऊ शकते का माणूस? अहो, ते परमेश्वराचं सहाय्य आहे आपल्याला. तर इथे म्हणून पंडित बास आपल्याला म्हणतात, जाणती भक्त जन, जे खरे ईश्वराचे भक्त आहेत ते ईश्वराचं ध्यान करत बसतात आणि त्या ईश्वर स्वरूपाविषयी ज्ञान त्यांना बसल्या बसल्या पण प्राप्त होऊ शकते. तसं ते तल्लीनता पाहिजे. नाहीतर आपल्याच परंपरेला नाव बरे ठेवणारे असले तर त्यांना कशाची तल्लीनता आहे? काही तल्लीनता नाही. ते कोरडे ठकठकीत माणसं असतात आणि आपल्यासारख्या सज्जन काही वाचनिकांना पण ते कोरडे ठकठकीत करून जातात. त्यामुळं अशा कोरड्या ठकठकीत अक्षरांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. हे जाणीजे तो परमार्गो, या परवता नाही अध्यात्मयोगो, म्हणून न करावा ती प्रसंगो, म्हणे मुनिकेशिराजू. हे जाणीजे तो परमार्ग, याचं ज्ञान भेटेल तुम्हाला, पण ते ज्ञान परमार्गामध्ये मिळेल. किंवा हे ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो परमार्गाला लागलेला आहे. या परवता नाही अध्यात्मयोगू, याच्या पलीकडे अध्यात्मयोग उरलेला नाही. म्हणून न करावा अति प्रसंगू. आणि म्हणून दामोदर पंडित आपल्याला म्हणतात, मी आता अति प्रसंग करणार नाही. म्हणजे जसं आता हे वर्णन मोकळं मोकळं चालू आहे, अजून श्रीकृष्ण कथा चालू झालेलीच नाही. मग आता कवी म्हणतात की आता मी जास्त अति प्रसंग करणार नाही, आता जास्त काही वेळ लावणार नाही, आता मी श्रीकृष्ण भगवंताचे चरित्र वाखाणणं चालू करेन. म्हणे मुनी केशिराजू, असं केशिराज बास आपल्याला म्हणतात. कवण दैव केले गोकुळे, जे परब्रह्म होणी सावळे, असे गवळ्याचे निखेळे मेळे, मनुष्य वेखे. कवण दैव केले गोकुळे. कवींना प्रश्न पडलेला आहे की या गोकुळातील लोकांनी असं काय दैव जोडलं असेल बरं, की जे परब्रह्म होऊनी सावळे, ते जे परब्रह्म आहेत ते सावळ रूप धारण करून असे गवळ्याचे निखेळे मेळे, गवळ्यांच्या सोबत खेळी मेळीने राहत आहेत. मनुष्य वेखे, मनुष्याचं रूप धारण करून गवळ्यांसोबत हसत खेळत राहत आहे. आता इथे गवळ्यांचे नि खेळेमेळे राहत आहेत भगवंत. मग आता खेळतच राहतात का नुसते? बालपण परमेश्वराचं आहे. तर या खेळेमेळे, या खेळण्यामध्ये परमेश्वर जीवाचा उद्धारही करतात. सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितलं मी, संबंधदान जे आहे ते तर ठरलेलंच आहे देवाचं. तर त्या जीवाचा एक प्रकारे 1000 वर्षासाठी किंवा 10,000 वर्षासाठी या दुःखापासून उद्धारच झाला ना. कारण या नरक योनीतून तो ऊर्ध्व झालेला आहे, वर गेला, त्याचा उद्धार झाला. तर अशा क्रीडा भगवंताच्या चालू आहेत. किंवा मग भगवंत शेजाऱ्याच्या घरी जायचे, मागून खायचे, काही मला हे दे मला ते दे. शेजारीचे जे लोक असतील, कुणी दिलं नाही तर मग आपली मंडळी घेऊन जायचे, चोरून खायचे. मडके फोड, शिक्यावरच्या काही
मडक्यांमध्ये लोणी ठेवलेलं असायचं, दही ठेवलेलं असायचं, दूध ठेवलेलं असायचं. ते उतरंडी शिक्यावरचं ते दही दूध खाली काढायचे, खायचे. आता हे गोपाळ दहीहंडी आपण बघतो. हे दहीहंडी कशी सुरुवात झाली की असे माणसांनी घेरा करायचा, पुन्हा त्याच्यावर दुसरे माणसं चढायचे, पुन्हा त्याच्यावर दुसऱ्या माणसांनी पुन्हा एक थर रचायचा. आणि हे पद्धत कशामुळे चालू झाली? ही पद्धत श्रीकृष्ण भगवंतांनी चालू केलेली आहे, परंपरा आहे या दहीहंडीला. एके दिवशी काय झालं, गोपाळ आणि श्रीकृष्ण भगवंत बसलेले होते. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे आपल्या गावामध्ये गोकुळामध्ये भरपूर दही दूध तूप लोणी भरपूर असते, एवढ्या गायी आपण पाळतो, पण हे आपल्याला खायला का बरं भेटत नाही? आपल्याला चोऱ्या का कराव्या लागतात बरं? किंवा मग रस्त्याने जाताना गवळणीला अडवून आपल्याला थोडं थोडं दही लोणी असे कामं का करावे लागतात? एकाने सांगितलं, म्हणे देवा असं आहे, आपल्याकडे उत्पादन भरपूर आहे, परंतु ते उत्पादन मथुरेकडे जाते, कंसाकडे जाते सर्व कर रूपाने. म्हणजे हा कंस एवढा निर्दयी होता, ज्या गोपाळाच्या ज्या गवळ्याच्या घरी दही दूध तयार होते त्यालाही पूर्णपणे खाऊ देत नव्हता. मॅक्झिमम तिकडे जायचं, थोडं बहुत घरी ठेवायचे. सणासुदीला आपण जसं तूप साचून ठेवतो ना, दुधाचा वरवा लावलेला आहे आणि मग आपल्या घरचे करतात, थोडी थोडी साय काढून दही लावून त्याचं मग लोणी करून मग ते तूप करून ठेवतात. त्याप्रमाणे सणासुदीसाठी म्हणून हे गोकुळातील लोक ठेवायचे, मग लेकरांना खाऊ देत नव्हते. मग सभा भरली, सभा म्हणजे त्यांची बैठक बसली गोपाळांची. म्हणे असं असं आहे, तर मग आता आपण याच्यावर काहीतरी पर्याय केला पाहिजे. मग ठरलं त्यांचं, घरोघरी जायचं, जिथं भेटलं ते खायचं आणि मोकळं व्हायचं. सर्व लोक त्रसित झालेले आहेत. मग आता काही लोकांनी, मग मोठ्या लोकांनी बसून ठरवलं की म्हणे आता हे काय करू, म्हणे आपण एखाद्या व्यक्तीच्या घरी व्यवस्थित सर्व ठेवून देत जाऊ आपण. मग काही जण म्हणतात की असं असं घर आहे गावाच्या थोडंसं बाजूला, तिथं ठेवून देऊ म्हणे आपण, तिकडं हे जाणार पण नाही. तर एका ठिकाणी तिथं ठेवण्याचं ठरवलं. मस्त वर शिक्के बांधले. शिक्के समजतात तुम्हाला? वर लटकवण्यासाठी केलेलं असते. तर त्याच्यामध्ये ते पूर्ण लटकून ठेवले, दही दूध जे काय ठेवायचं होतं. श्रीकृष्ण भगवंत पाहतात तर कोणाच्याच घरी काही सापडायला तयार नाही. मग पुन्हा बैठक बसली, अरे म्हणे काहीच सापडायला तयार नाही, आजकाल काय झालं? एकाने बातमी आणली बरोबर, म्हणे असं असं एक म्हातारीबाईचं घर आहे म्हणे, तिथं सर्व साठवून ठेवले म्हणे यांनी. काही हरकत नाही म्हणे, आपण आज तिकडे जायचं. तिथं गेले. पहिलं घरी मडके असायचे ते खाली जमिनीवर ठेवलेले, आता इथं ते नवीनच पाहिलं त्यांनी, वर अडकवले. आता करायचं काय? मग श्रीकृष्ण भगवंतांना सर्व गोपाळ म्हणतात, आपण इथे आलो तर खरी, आपल्याला काय आज खायला भेटणार नाही, चला उपाशी पोटी. देव म्हणतात, तुम्ही कशाला चिंता करता, थांबा, एक आयडिया करू आपण. मग देवाने सांगितलं, जे मोठे धाटे गोपाळ होते चांगले, म्हणे सर्वात खाली उभे राहा. पूर्ण असा घेरा केला, जसे आता दहीहंडीला करतात, मनुष्य मनोरे उभे राहतात त्याप्रमाणे. तर एक खालचा थर मोठ्या गोपाळांचा, त्याच्यावर थोडे छोटे गोपाळ, आणि त्याच्यावर श्रीकृष्ण भगवंत चढले. आणि मग वर जाऊन मडकी फोडली आणि खाली त्यांना पार्सल करणं चालू केलं. सुरुवात कुठून झाली? ही तिथून चालू झाली. मग आता हे सर्व झालं, जिकडे तिकडे सर्व निघून गेले. म्हातारी बाई आली, म्हणजे पाहिलं तर काय सर्व सत्यानाश. मग म्हाताऱ्या बाईला प्रश्न पडला, एवढं उंच हे बांधलेलं खाल्लं कसं यांनी? गावामध्ये गेली, लोकांना सांगितलं, लोकांनाही आश्चर्य वाटलं की म्हणजे खाल्लं कसं या मुलांनी. मग या सर्व मायबापांना नवल वाटलं की आपल्या लेकरांनी हे काम केलं तरी कसं, एवढ्या उंचचं कसं काढलं. मग त्या लेकरांना जवळ बोलवलं, थोडस विश्वासात घेतलं. अरे म्हणे बाळांनो, हे कसं केलं तुम्ही, आम्हाला एकदा करून तर दाखवा. मग मायबाप म्हणतात म्हणून पुन्हा ते तसे मनोरे तयार करून ते करून दाखवलं. आणि मग देवाने सर्वांसमक्ष दहीहंडी फोडली. आणि हा जो खेळ आहे तेव्हापासून चालू झालेला आहे. आता हा खेळ काय साधारण लोक खेळू शकतात का? दहीहंडीचा मजबूत शरीर यष्टी पाहिजे.
कमी जास्तीला पडलं लागलं तर सहन करणारा व्यक्ती पाहिजे, दांडगे व्यक्ती पाहिजे त्याच्यासाठी, बरोबर की नाही? तर एकतर शरीर चांगलं होते असे खेळ जर खेळत राहिले तर. आणि असे खेळ काय डायरेक्ट खेळतो म्हणजे तर जमत नाही, पहिले तालमीमध्ये चांगलं व्यायाम करावा लागतो, शरीर तसं तयार करावं लागतं. सर्वात खाली जो व्यक्ती उभा असतो त्याच्यावर किती बर्डन असते विचार करा. त्या मुंबईला 7-7, 8-8, 9-9 मनोरे चढतात, कमी लोड आहे खांद्यावर त्या मुलांच्या. ते काय असेच कोणी लेचे पेचे आणले आणि उभे केले असं थोडी असते. त्यांना चांगले परिश्रम करावे लागतात, व्यायाम करावा लागतो, तेव्हा ते तसे तयार होतात. तर आपले जे खेळ होते पूर्वीच्या काळातील ते असे शरीर यष्टी सदृढ करणारे खेळ होते आपले. आणि आताचे खेळ कसे झाले? मुलं घरीच बसतात मोबाईल घेऊन. आताच्या खेळामध्ये काही आहे का? डोळे खराब होऊन चालले, शरीर सुधारणं, शरीर मजबूत होणं ह्या गोष्टी दूरच राहिल्या. डोळे खराब होऊन चालले, डोकं खराब होऊन चाललं, बरोबर की नाही? तर भगवंत इथे गवळीयाचे खेळेमेळे आहेत, परंतु नुसताच खेळ करतात असं नाही. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लीळा, जशी देहांडीची लीळा सांगितली तुम्हाला मी आता, तशा लीळा परमेश्वर करतात तिथे. मनुष्य वेश धारण करून हे सर्व तिथे क्रीडा चालू आहेत. धन्य धन्य ते गोकुळ, जेथ परदैव रांगते बाळ, डोळस अंगे वेल्हाळ, गोपी पर्यंत ताती. धन्य धन्य ते गोकुळ. ते गोकुळ कसं आहे बरं? धन्य धन्य आहे. त्या गोकुळाची महिमा काय सांगावी? मुखातून फक्त धन्य धन्य हे गोकुळ आहे एवढंच मुखातून निघू शकते. या पलीकडे आपण त्या गोकुळाच्या महिमेचं वर्णन, त्या गोकुळाच्या दैवाचं वर्णन आपण करू शकत नाही. धन्य धन्य ते गोकुळ, जेथ परदैव रांगते बाळ. जिथे परदैव, श्रेष्ठ असं दैव, परदैव हे इथे ईश्वराला म्हटलेलं आहे. तर ते परदैव रांगते बाळ होऊन तिथे खेळत आहेत. डोळस अंगे वेल्हाळ, गोपी पर्यंत ताती. डोळस आहे ते बाळ, डोळे असे चांगले, असे मोठे मोठे छान डोळे आहेत, आकर्षक. अंगे वेल्हाळ म्हणजे ते अंग कसं आहे श्रीकृष्ण भगवंताचं? एकदम सकुमार सकोमळ असं अंग आहे. गोपी पर्यंत ताती. आणि ज्या गोपिका आहेत त्या गीत म्हणत आहेत भगवंताला. सकळ भुवने जयाची करणी, जो वाणी जे वेदी पुराणी, तया ते लोणी देऊनी गवळणी, नाचविताती. सकळ भुवने जयाची करणी. हे जे काही भुवन आहेत, त्रिभुवन म्हणा किंवा देवतेचे सर्व स्थान म्हणा किंवा हे ब्रह्मांड म्हणा, हे सकळ जयाची करणी. जो वाणी जे वेदी पुराणी, जो वेदामध्ये पुराणामध्ये वाखाणल्या गेलेला आहे किंवा वेद आणि पुराण ज्यांचं वाखाणन करतात, तया ते लोणी देवनी गवळणी. अशा त्या गोपाळाला म्हणजे श्रीकृष्ण भगवंताला गवळणी लोणी देतात. काय म्हणतात श्रीकृष्ण भगवंताला गवळणी? अरे कान्हा, तुला मी एवढा लोण्याचा गोळा देते, आम्हाला नाचून दाखव बरं. आणि हा अनंत ब्रह्मांड नायक, अनंत ब्रह्मांड ज्यांची करणी आहे, ते भगवंत एवढ्याशा लोण्याच्या गोळ्यासाठी नाचायला लागलेले आहे. काय गरज आहे भगवंताला इथे येऊन नाचण्याची? आणि ते पण कशासाठी? लोण्याच्या गोळ्यासाठी. बस किती निराभिमान आहेत.
काही मनामध्ये अभिमान नाही, कोणती अढ्यता नाही, अहंपणा नाही, काही नाही. भगवंत असून जर असे आहेत तर मग आपण कसे असायला पाहिजे? भगवंत असून अर्जुन देवाचा रथ हाकतात, बरोबर ना? म्हणलं तसं वागतात. तुम्हाला सांगतो, रथ हाकला म्हणजे तेवढंच काम केलं असं नाही. रथ हाकणं सोपं नसते. तुमच्या घरामध्ये जर कुत्रा आहे, तुम्ही त्याला कधी बोललाच नाहीत, तर तो तुमच्याशी फ्रेंडली वागेल का? मित्रासारखं वागेल? तुमचं म्हटलेलं ते कुत्र ऐकेल का? नाही ऐकणार. श्रीकृष्ण भगवंताला इथे रथ चालवायचा होता. त्या रथाला 4-5 घोडे बांधलेले. ज्यावेळेस युद्ध संपायचं संध्याकाळी, श्रीकृष्ण भगवंत त्या घोड्याला सोडायचे. जे काही तिथे अश्वशाळा आहे तिथे बांधायचे. त्या घोड्यांची सेवा केली अर्जुनासाठी. कोणी? श्रीकृष्ण भगवंतांनी. कारण त्या घोड्यांसोबत दिवसभर राहायचं आहे श्रीकृष्ण भगवंताला. घोड्यांनी म्हटलं तसं वागलं पाहिजे. जर काही कॉन्टॅक्टच नसेल त्या सारथीचा आणि त्या घोड्यांचा, ते घोडा कसा ऐकेल बरं? मित्रत्वाचं नातं पाहिजे तिथे. आता तुम्ही म्हणाल ते तर भगवंत होते, त्यांना काय, त्यांनी लगेच सामर्थ्याने कामं केली असते. तसं नाही. सामर्थ्याचा उपयोग कुठेही करू नये, हे आपली संस्कृती सांगते. श्रीकृष्ण भगवंत आपल्याला सांगतात की सामर्थ्याचा उपयोग कुठेही करू नये. जिथे आपल्याला हाताने कामे करता येतात तिथे आपण हाताने कामं केली पाहिजे. नाही तर हल्लीच्या काळामध्ये पैसा खूप झाला आपल्या काही समाजाकडे, आपल्या समाजामधील काही लोकांकडे पैसा खूप झाला की मग त्यांच्या घरामध्ये सर्व सुख सुविधा येतात. फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, किंवा जे प्लेट साफ करण्याच्या मशीन आल्यात, फरशी साफ करण्याच्या मशीन आल्यात, सर्व काही आलं. गहू, तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, डाळी दळण्यासाठी घरीच आता गिरण्या आलेल्या आहेत, चक्क्या आलेल्या आहेत. सर्व एकदम इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये कामं होत आहेत. इलेक्ट्रिक संसाधन खूप झालेली आहेत, त्यांचा आपण खूप फायदा घेतो. हे संसाधन आपल्याला प्राप्त झाले, पण आपले शरीर कसे बनले? त्यामुळे 12,000, 15,000, 25,000 रुपये देऊन अॅन्युअल सबस्क्रिप्शन घेतो आपण जिमचं, आणि जिम करणं चालू केलेलं आहे. बरोबर की नाही? म्हणजे पैसे देऊन घरामध्ये सुख साधनं आणायची, शरीर खराब झालं म्हणून पुन्हा पैसे देऊन जिम मध्ये जाऊन व्यायाम करायचा. इथे उलटी वाहते न्यायाची ही गंगा, झाले इमान पोरके नीती माजविते दंगा. अशी गोष्ट झालेली आहे. ही गंगा सर्व उलटी व्हायला लागलेली आहे. तर इथे श्रीकृष्ण भगवंतांना जर म्हटलं असतं, श्रीकृष्ण भगवंत जर म्हटले असते की घोडे मी साफ करणार नाही, सेवक लावा, कोण नाही म्हणणार होतं त्यांना? घोडे कोणी साफ केले? घोड्यांसोबत रिलेशन तयार केलं भगवंतांनी. एवढंच नाही, ज्यावेळेस दिवसा श्रीकृष्ण भगवंत रथ हाकायचे आणि अर्जुन देव युद्धामध्ये व्यस्त असायचे. आता तुम्ही सांगा, युद्ध चालू आहे, नेमकं निशाणा कोणावर साधायचा आहे, रथ कोणीकडे घ्यायचा आहे, इकडे धनुष्यबाण चालवायचा, शरसंधान करायचं, की नेमकं टार्गेट सेट करायचं, की श्रीकृष्ण भगवंताला सांगायचं की अरे मला भगवंता इकडे जायचं तिकडे जायचं? कसं करणार हे एवढं? त्यासाठी श्रीकृष्ण भगवंतांनी काय सांगितलं होतं अर्जुनाला? जिकडे जायचं त्या साईडच्या खांद्याला लात मारायची. कारण श्रीकृष्ण भगवंत खाली बसलेले आहेत रथ घोड्यांपाशी चालवायला, अर्जुन देव असे मागे वर थांबलेले आहेत. कारण युद्ध करायचं म्हटल्यावर खाली बसून थोडी चालेल, उंच आसन आहे आणि त्याच्यावर ते उभे आहेत. मग आता तिथून अप्रोच कसं करणार तिथं श्रीकृष्ण भगवंतांना? खाली वाकणार, देवाला असं असं हलवणार, देवा असं असं इकडे जायचं, तेव्हापर्यंत एखादा बाण येऊन जायचा, लागायचा. युद्ध आहे ना ते काय घरात बसून थोडी आपण व्हिडिओ गेम खेळत आहे, प्रत्यक्ष युद्ध आहे ते. आहे काही अभिमान देवाला? देव म्हणे काय हरकत नाही, म्हणे असं असं मला तू बरोबर मला दिशा निर्देश देत जा. आहे कोणती तरी देवता एवढं करणारी जीवासाठी? कोणती नाही.
तर एवढे निराभिमान भगवंत होते, एवढं काम भक्तांसाठी करायचे, जेवायला बसले होते देव. इकडे पांडवांवर संकट आलं तर लगेच द्रौपदीने धावा केला, हातातला घास टाकून देव जायचे. एकदा श्रीकृष्ण भगवंत जेवायला बसलेले होते. रस्त्याने एक त्यांचा भक्त असाच प्रवास करत होता, द्वारकेमध्ये म्हणा किंवा इतर कुठेतरी. त्या भक्ताला लोकांनी त्रास देणं चालू केलं. तो भक्त एकदम शांत, कोणी काही बोलत आहे गप्प बसत आहे. काही लोकांनी तर दगड मारणं चालू केलं, परंतु हा भक्त काहीच बोलायला तयार नाही. काही दगड हुकली का एक दगड लागला. भगवंताला कळालं, जेवायला बसले होते, ताट सोडलं आणि धावत सुटले, दरवाजापर्यंत गेले राजमहालाच्या, आणि तिथं गेले आणि परत आले आणि ताटावर बसले पुन्हा जेवणासाठी. रुक्मिणी देवी म्हणतात, का हो म्हणे, जेवता जेवता तर एकतर उठू नये, आणि तुम्ही उठलात गेलात तर दरवाजापर्यंत गेला आणि वापस आलात, हे कसं काय? ते म्हणे, माझा एक भक्त संकटात होता, त्याने काही प्रतिकार केला नाही, त्याला अक्षरशः मार लागला, त्यावेळेस मी निघालो होतो, पण माझ्या भक्ताने प्रतिकार केला, ते लोक तिथे थांबले आणि माझ्या भक्ताने स्वतःचं स्वतः रक्षण केलं, म्हणून मला काय जाण्याची आवश्यकता नाही असं मला वाटलं, आणि म्हणून परत येऊन मी इथे ताटावर बसलेलो आहे. भगवंत हे असे असतात, त्यांना मी जेवण करत आहे की कोणतं काम करत आहे, भक्तावर संकट आलं तर ते हातचा घास सोडून जातात. रुद्धपूरची एक लीळा आहे आपल्याला उदाहरण, अर्वाचीन काळामधली. आता अर्वाचीन म्हणायला गेले तुम्ही म्हणता तर 800 वर्षापूर्वीची आहे, पण द्वापारयुगीच्या मानाने अर्वाचीन असं म्हणतोय मी बरं का. तर श्री गोविंद प्रभू महाराज जेवायला बसलेले होते, आरोगणा चालू होती श्री प्रभू महाराजांची. रिद्धपूर पासून जवळचे एक स्थान आहे, त्या स्थानाचं नाव आहे कोळ विहीर. त्या कोळ विहीर येथे एक काटा होता, आणि त्या काट्याच्या परमाणूमध्ये एका जीवाचं संपादकत्व देवता करणार होती, जडत्वाचे नरक भोगवण्यासाठी. श्रीप्रभू महाराज रुद्धपूरमध्ये, श्रीप्रभू महाराजांना कळालं आता थोड्या वेळामध्ये तिथे एका जीवाचं संपादकत्व होणार आहे, जडत्वाचे नरक भोगवण्यासाठी. त्यावेळेस श्रीप्रभू महाराज लगेच उठतात आणि दुड 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 धावत जातात आणि कोळ विहीरला पोहोचतात. तिथे जाऊन तो कंटक मोडतात. त्या मातुळग्रामच्या आरतीमध्ये आलेला आहे, दुड 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 धाव घेतली, दिला कंठक मोडून, तुझे कृपाळू हे पण, दुःखापासून जीव सोडवन, तुझे मातेचे लक्षण, दिले सुख फळी बसवून, अघटित प्रभूच्या लीळा कृमी, ब्रह्मपदी बसवितो, की आरती श्री प्रभुला करितो. मातुळ ग्रामी कानव शाखी, प्रभु अवतार धरितो, के आरती श्री प्रभुला करितो, के आरती श्री प्रभुला करितो. काय म्हणतात कवी इथे, तुझे कृपाळू हे पण, तो जो जीव नरकामध्ये जाणार होता, जडत्वाचं नरक, जडत्वाचं नरक एकदम उच्च लेवलचं नरक आहे, त्याच्यामध्ये भयंकर दुःख आहे. कर्मराहटीमध्ये जे सर्वोच्च नरक आहे दुःखाचं, ते म्हणजे जडत्वाचं नरक आहे. जेवताना देव हातातला घास सोडून निघून गेले.
कंटक मोडला. आणि नियम असा आहे, ज्या परमाणूमध्ये जीवाचं संपादकत्व होणार आहे, तो जर परमाणूच नष्ट झाला तर देवता दुसऱ्या परमाणूमध्ये घालून नरक भोगवत नाही. तो परमाणू नष्ट झाला, त्या जीवाचं नरकच नष्ट झालं तिथं. म्हणजे श्री प्रभू महाराजांनी तिथं जाऊन तो जो कंटक मोडला, तो परमाणू जो नष्ट केला, त्यामुळे त्या जीवाचं नरकच देवाने नासून टाकलेलं आहे. म्हणून कवी काय म्हणतात पुढं, तुझे कृपाळू हे पण दुःखापासून जीव सोडवणं. तुझे मातेचे लक्षण, हे कोणाचे लक्षण आहे? या जगाच्या पाठीवर माताच ही अशी आहे जे हातचा घास टाकून लेकरासाठी धावत जाते. किंवा बापच एक फक्त असा व्यक्ती आहे जो लेकरासाठी हातचा घास टाकून पटकन उठून जाईल. काही लेकरू कुठं पडत असेल, काही मार लागेल समजा त्याला, असं काही झालं तर, आहे की नाही? तर हे मातेचे लक्षण आहेत असं कवी आपल्याला सांगतात भगवंताच्या ठिकाणी. मग आता मातेचं ममत्व जीवाच्या ठिकाणी जसं आहे, मग तेवढंच ममत्व परमेश्वराचं आहे का या जीवाच्या ठिकाणी? नाही. यासाठी वेगळा न्याय देतात. यासाठी न्याय देतात पृथ्वी परमाणुवत. पृथ्वी जशी विशाल आहे, तेवढी ममता, तेवढं प्रेम ईश्वराचं या प्रत्येक जीवावर आहे. पृथ्वी किती विशाल आहे, खूप विशाल आहे. तेवढं प्रेम परमेश्वर या जीवावर करतात. आणि जी माता असते ती तिच्या लेकरावर किती प्रेम करते? परमाणुवत. आता विचार करा तुम्ही, प्रत्येक मातेला आपले लेकरू किती प्रिय असते? खूप प्रिय असते. परंतु पक्षकार काय म्हणतात, आपल्या तत्वज्ञानामध्ये असं सांगितलेलं आहे की परमाणुवत मातेचा स्नेह आहे. तुम्ही विचार करा, आता मायबापाला लेकराचा लळा किती असतो? खूप असतो, भयंकर. मायबाप म्हणतात हेच आमचं विश्व आहे, म्हणतात की नाही, एवढं प्रेम. पण आपल्याला आपले विद्वान पंडित सांगतात की ते प्रेम, तो जिव्हाळा फक्त परमाणुवत आहे. आणि परमाणू पुढे पृथ्वी किती मोठी आहे? कोणी सांगू शकते का की 1,00,000 कोटी परमाणू एका जागी जमा केले म्हणजे पृथ्वी तयार होते? तुलनाच करू शकत नाही परमाणूची आणि पृथ्वीची. आपण करू शकतो का? नाही. तशी हे माता पित्याचं जे प्रेम आहे लेकरांच्या ठिकाणी, ते परमाणुवत आहे. आणि परमेश्वराचं प्रेम या जीवाच्या ठिकाणी जे आहे, ते पृथ्वी एवढं महान श्रेष्ठ आहे. त्यामुळं काहीच तुलना होत नाही, कुठेच तुलना होऊ शकत नाही. एवढा प्रेम, जिव्हाळा, ममता परमेश्वराचा या जीवाच्या ठिकाणी आहे. आजचं आपलं ज्ञानसत्र इथे संपलेलं आहे, वेळ झालेली आहे. दंडवत हो. देववृक्ष